मागील काही दिवसापासून आपण देवाच्या कृपेविषयी बोलत आहोत आणि आजचा आपला विषय आहे केवळ कृपेचा अभिमान बाळगणे. आणि कृपा या संदेश मालिकेतला हा 10वा भाग आहे. आतापर्यंत आपण असं पाहिलं की देवाची कृपा काय आहे, ती कशी आपल्याला प्राप्त होते. आणि मागच्या आठवड्यात आपण पाहिलं की देवाच्या कृपेला आपण कसं आपल्या जीवनात स्थान देऊ शकतो आणि ती कृपेला स्थान देत असताना कोणतं अडखळण आपल्या जीवनात सर्वात मोठं असतं आणि ते म्हणजे आपण स्वतः आपलं स्व किंवा मीपणा, आपलं जुनं जीवन, जुनं मनुष्यत्व. आणि ज्यावेळेस आपण त्याच्यावर मात करतो, विजयी होतो, त्यावेळेस ख्रिस्ताचं जीवन आपल्याद्वारे आपल्या ठाई प्रगट होत असतं. आणि हेच पाऊलाने 2 कोरिन्थीकरास पत्राच्या 4थ्या अध्यायात सांगितलं आहे. 2 कोरिन्थीकरास पत्र 4 वचनं 5 आणि 6 मध्ये त्याने असं म्हटलं, कारण आम्ही आपली घोषणा करीत नाही, तर ख्रिस्त येशू हा प्रभू आहे अशी आणि येशू प्रित्यर्थ आम्ही तुमचे दास आहोत अशी स्वतःची घोषणा करतो. पाऊलासारखा माणूस तो म्हणतो 3 गोष्टी तो सांगतो. पहिली की आम्ही स्वतःची घोषणा करीत नाही, म्हणजे आमचा स्व किंवा तो म्हणतो मी स्वतः वधस्तंभावर खेळलेला आहे, आम्ही स्वतःबद्दल बोलत नाही. दुसरी गोष्ट, ख्रिस्त येशू हा प्रभू आहे किंवा आमचा मालक आहे हे ह्याची घोषणा करतो. आणि तिसरी गोष्ट, येशू प्रित्यर्थ किंवा येशूसाठी तो म्हणतो की आम्ही तुमचे दास आहोत. पहिली गोष्ट स्वतःचा नकार, दुसरी गोष्ट ख्रिस्त येशू हा प्रभू आहे हे कबूल करणं, त्याच्या आधिपत्याखाली येणं, आणि तिसरी गोष्ट देवाच्या लोकांचा दास होणं किंवा देवाच्या लोकांची सेवा करणं. आणि मग 6व्या वचनात तो असं म्हणतो 2 कोरिन्थ 4 आणि वचन 6, कारण अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे. म्हणजे उत्पत्तीच्या पुस्तकात जे सांगितलं की जेव्हा अंधार होता आणि परमेश्वर म्हटला, देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला, तसं तो म्हणतो की आमच्या जीवनात पूर्वी अंधार होता, आम्ही आकारविरहित आमचं जीवन होतं, परंतु देव आमच्याशी बोलला, त्यांनी त्याचा प्रकाश आमच्यावर पाडला, तेव्हा आम्ही प्रकाशित झालो. आणि हेच आपणही म्हणू शकतो नाही का, की एकेकाळी आपण अंधकारात होतो, आपलं जीवन आकारविरहित शून्य होतं, आणि त्यावेळेस देवाचं वचन, त्याची सुवार्ता आपल्याकडे आली, आपण विश्वास ठेवला. उत्पत्ती 1 मधील पाऊलाने अद्भुत केलेले व हे शेवटचे शब्द अंधारातून प्रकाश पडेल हे खरोखरच कृपेचे एक सुंदर उदाहरण आहे किंवा सारांश आहे. आपल्या मानवी जीवनाचा अंधार आपले पाप, आपली असहाय्यता, आपली निराशा आहे. आपली प्रशंसा करण्यासाठी किंवा आपण स्वतःचे कौतुक करण्यासारखं काही नाही. आपण स्वतःला मदत करण्यासाठी काहीही करू शकत नाही. आणि अशा अवस्थेत आणि त्या अंधारात देव त्याच्या कृपेने प्रकाशला आणि प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे त्याने आपल्याला प्रगट केलं. आणि म्हणून शास्त्रातील की अंधकारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिलेला आहे. आज कोण अंधकारात बसलेला आहे? आज तुम्ही जर अंधकारात जीवन जगत असाल तर देवाचा प्रकाश जो प्रभू येशू ख्रिस्त, मी तुम्हाला सांगतो, तो तुमच्यावर प्रकाशलेला आहे. तर आज आपण पाहू की हे सर्व कळल्यानंतर, अनुभवल्यानंतर आपल्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा अभिमान आपण बाळगू शकत नाही, केवळ देवाच्या कृपेचा. आपण केवळ त्याच्या कृपेविषयी अभिमान बाळगू लागतो. हाच आपला आजचा विषय आहे. आपण किती चांगले आहोत म्हणून नाही, तर तो किती चांगला आहे. आपण त्याच्यासाठी काही केलेलं नसताना त्याने कशी आपल्यावर कृपा केली, आपल्याला त्याच्याजवळ घेतलं. रोमकरास पत्राच्या 3ऱ्या अध्यायात पाऊल काय म्हणतो जरा बघा. तर मग फुशारकी मारणे कुठे? रोमकरास पत्र 3, ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्मांच्या का? नाही, तर विश्वासाच्या नियमाने. कारण नियमशास्त्रातील कर्मा वाचून मनुष्य विश्वासाने निर्माण ठरतो.
हे आपण मानतो किंवा असे आपण मानतो. रोमकरासपत्र 3:27 आणि 28. तो म्हणतो की आपल्याला कोणत्याच बाबतीत फुशारकी मारण्याचं कारण नाही, कारण आपण नियमशास्त्र पाळलं नाही, पाळू शकलो नाही, पण आपण प्रभूवर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाने आपण नीतिमान ठरलेलो आहोत. काहीतरी केल्यामुळे नाही, तर विश्वासाने. लक्षात घ्या. म्हणजे नियमशास्त्र न पाळता आपण देवापुढे नीतिमान ठरलेलो आहोत. आणि म्हणून तो म्हणतो की आम्ही त्या कृपेचा अभिमान बाळगतो. आणि हेच तत्व, हीच गोष्ट तो 4थ्या अध्यायात सांगतो रोमकरासपत्राच्या, ज्यावेळेस तो अब्रामाचं उदाहरण देतो. रोमकरासपत्र 4:1-3 मध्ये तो असं लिहितो, तर मग आपला पूर्वज अब्राम याला देहदृष्ट्या काय मिळाले म्हणून म्हणावे. कारण अब्राम कर्माने नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्याचे कारण होते, तरी देवासमोर नाही. कारण शास्त्र काय सांगते, अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि तो विश्वास त्याला नीतिमत्व असे गणण्यात आला. अब्राम इतर देवदैवतांची भक्ती करणारा होता. तो अशा प्रकारच्या घराण्यातला होता. परंतु ज्यावेळेस देवाने त्याला दर्शन दिलं, बोलवलं, त्यावेळेस त्याने देवावर विश्वास ठेवला आणि म्हणून देवाने त्याला नीतिमान ठरवलं. त्याने काही आज्ञा पाळल्या, त्याने काही चांगले पुण्य कर्म केले म्हणून नाही. हे पाऊल सांगतो की माणूस देवापुढे कर्माधर्माने नाही तर विश्वासाने नीतिमान ठरतो. हे जर कळलं तर शास्त्र कळलं, हे जर कळलं तर सुवार्ता कळली. कारण सुवार्ता ही देवाच्या कृपेची सुवार्ता आहे, नियमशास्त्राची नाही. हे करा ते करू नका ही सुवार्ता नाही आहे. तर आपल्याला काही करायची गरज नाही. सर्व जे करायला पाहिजे ते आपल्यासाठी आपल्या ऐवजी प्रभू येशूने केलेलं आहे. आपल्या ऐवजी नियमशास्त्र पाळलेलं आहे. आता आपल्याला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. ही आनंदाची बातमी आहे, ही सुवार्ता आहे. तो म्हणतो की अब्राम आपला विश्वासाचा पिता आहे, कारण पहिल्याने त्याने विश्वास ठेवला आणि मग आपण त्याच्याप्रमाणे विश्वास ठेवल्यानंतर आपण अब्रामाची संतान झालो. आणि देवाने त्याला नीतिमान ठरवलं, त्याला देवाचं नीतिमत्व दिलं. कारण अब्रामाने देवाच्या कृपेवर विश्वास ठेवला. आता मी तुम्हाला क्रेडिट कार्डचं उदाहरण दिलं की आपल्याजवळ एक क्रेडिट कार्ड देवाने दिलेलं आहे, ते म्हणजे विश्वासाचं. म्हणून जेव्हा आपण ते वापरतो की आपण किती चांगलं वागतो, चांगलं करतो, ह्याच्यामुळे नाही, तर विश्वासाचं क्रेडिट कार्ड जेव्हा आपण पुढं करतो प्रार्थनेतून, त्यावेळी जे काही आपल्याला आवश्यक ते तो आपल्याला देत असतो. हे नेहमी ध्यानात ठेवा. आपण चांगल्या कर्म करून कॅश भरू शकत नाही, पण आपल्याजवळ क्रेडिट कार्ड आहे. तुम्हाला समजतंय का? आणि ते क्रेडिट कार्ड विश्वासाचं आहे की आपण विश्वासाने नीतिमान ठरलेलो आहोत. आणि ह्याचीच आठवण करिंथीकरांना पाऊल करून देतो बघा, की ते पूर्वी कसे होते आणि देवाने त्यांना का निवडलं. आणि ह्याचीच आठवण तुम्ही आणि मी करायची की आपण कोण आहोत, कसे होतो, तरीही देवाने आपल्याला निवडलेलं आहे. आणि देवाच्या एका सेवकाने असं म्हटलं की देव आपल्यावर आपण कसे आहोत म्हणून प्रेम करतो असं नाही, तर आपण असे असताना देखील आपल्यावर प्रेम करतो. नाही समजलं? पहिले करिंथीकरासपत्र 1:26-31 बघा. म्हणून जे काही आपल्याला देवापासून मिळतं, आपण चांगले आहोत म्हणून नाही, तर तो चांगला आहे म्हणून. आपण कसे आहोत म्हणून नाही, तर तो कसा आहे म्हणून. हे जर तुम्हाला कळलं तर सुवार्तेचं सर्वात मोठं सत्य कळलेलं आहे की आपल्यामुळे नाही तर त्याच्यामुळे आहे. पहिले करिंथ 1:26-31. तर बंधुजन हो, तुम्हाला झालेले पाचारण घ्या. तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत. तो म्हणतो जगिकदृष्ट्या फार मोठ्या पदावरचे, श्रीमंत आणि नावाजलेले असे तुम्ही नाही, तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडलेले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बल ते निवडले,
आणि जगातील जे हीन दीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने ह्याकरता निवडले की जे आहे ते त्यांनी रद्द करावे. म्हणजे देवासमोर कोणीही मनुष्याने अभिमान बाळगू नये. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्वाने पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झालेला आहे. तो म्हणतो की तुम्ही कसे होता असा याचा विचार करा. तुम्ही फार ज्ञानी आणि श्रीमंत आणि बलवान असे कोणी नव्हता, तर तरी देवाने तुम्हाला निवडलं यासाठी की तुम्ही देवाचा अभिमान बाळगावा. आता 3 मेन गोष्टी तो सांगतो की ज्याच्यामुळे माणसं स्वतःवर विश्वास ठेवतात, स्वतःविषयी अभिमान बाळगतात. ते म्हणजे ज्ञान किंवा शिक्षण, क्वालिफिकेशन. दुसरी गोष्ट म्हणजे प्रतिष्ठा, मान मर्यादा, मानपान किंवा आपलं जे पद आहे जगामध्ये, किंवा आपलं सोशल स्टॅटस, सामाजिक आपलं समाजात असलेलं स्थान, किंवा आपलं घराणं, आपण कोणत्या घराण्यात जन्म, ह्या गोष्टीचा लोकांना अभिमान असतो. आणि पाऊल करिंथीकरांना म्हणतो की अशापैकी तुम्ही नव्हतं तरी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे, याचा विचार करा. आणि मी तुम्हाला तेच सांगतो जे पाऊलाने सांगितलं की तुम्ही आणि मी अशा असताना देखील देवाने आपल्याला हे असं असताना निवडलेलं आहे. किती विशेष आहे नाही का? निवडलं नसतं तर मी इथं नसतो, तुम्ही तिथं नसते. आपण कुठं असतो, कसं असतो आपल्याला माहीत नाही, पण जे काही आम्ही आहोत, आपण आहोत त्याच्या कृपेने आहोत. तर याची आठवण पाऊल करिंथीकरांना देतो की कोणतीच गोष्ट तुमच्याजवळ नाही की ज्याच्यामुळे तुम्ही अभिमान बाळगू शकता. फक्त एकच गोष्ट की ख्रिस्ताने आपल्यावर कृपा केली, ख्रिस्ताने निवडला. आमेन. आणि कशा प्रकारचे लोक देव निवडतो? जगाच्या दृष्टीने ज्ञानी, बलवान, नावाजलेले, प्रतिष्ठित असे नाही. बलवानास लाजवाय म्हणून दुर्बलांची निवड केली, आणि ज्ञानास लाजवाय म्हणून मूर्खपणाचे जे आहेत त्यांची निवड केली. यासाठी की जे आहे ते त्याने रद्द करावे, आणि ह्यासाठी की जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी तो बाळगावा, या शास्त्रलेखाप्रमाणे व्हावे. मी असं केलं माझ्यामुळे, मी हे आहे म्हणून नाही. तर मी असा असताना, काही केलं नसताना ख्रिस्ताने माझ्यासाठी हे सर्व केलं, ह्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. आज लोक काहीतरी लेवलला पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. इतकी प्रार्थना करायची, इतके उपवास करायचे 40 दिवस, आणि मग आपण पोहोचून मग देव आशीर्वाद देईल. पोहोचण्याची गरज नाही, कारण कोणीच पोहोचलेलं नाही आहे, पोहोचू पण शकत नाही. आपल्याला त्याच्या कृपेवर विश्वास ठेवायचा आणि घ्यायचा आहे विश्वासाने. आमेन. पाऊल म्हणतो की आपल्यामध्ये काही नाही आहे, चांगला गुण किंवा चांगलं असं काही नाही की देवाला संतुष्ट करेल. जे काही आहे त्याने त्याची धार्मिकता आपल्याला दिलेली आहे, त्याची पवित्रता दिलेली आहे, त्याने आपल्याला मुक्त केलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी ज्ञान, बुद्धी, मुक्ती हे झालेलं आहे. आणि मग गलतीकरास पत्र 6 आणि 14 मध्ये तो काय म्हणतो बघा. गलती 6 आणि 14. गलतीकरांना लिहिताना पाऊल असं लिहितो, आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. बघा, आज तुम्हाला कशाचा अभिमान आहे? तुमच्या शिक्षणाचा, धनसंपत्तीचा, कोणत्या गोष्टीचा अभिमान आहे? पावलाजवळ सर्व काही होतं, पण जेव्हा ख्रिस्त कळला तो म्हणतो मी या सर्व गोष्टी मी केर कचरा असं लेखतो. ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या मी हानीच्या समजतो. आणि जेव्हा ख्रिस्त कळतो ना, तेव्हा माणूस जगी गोष्टी केर कचरा असं लेखू लागतो. देव कळल्यानंतर, देवाच्या कृपेचा अनुभव आल्यानंतर मी कोण आहे आणि मी किती मोठा आहे, मी किती श्रीमंत आहे, विद्वान आहे, हे माणूस विसरून ख्रिस्त किती महान आहे, मोठा आहे, त्याने काय केलं ह्याच्याविषयी बोलायला लागतो. येशू ख्रिस्त आपला प्रभू तो लिहितो, याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खेळलेले आहे,
व जगाला मी वधस्तंभावर खेळलेला आहे. किती विशेष आहे नाही का? आणि मग इफिसकरांना लिहिताना त्याने काय लिहिलं बघा, इफिस 1:5 आणि 6. त्याने म्हणजे देवाने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता पूर्वीच नेमिले. कशामुळे नेमलं? आपण त्याला सांगितलं म्हणून नाही, आपण चांगले होते म्हणून नाही, तर त्याच्या सत्संकल्पाप्रमाणे. तो त्याचा निर्णय होता. तुमची जी निवड झाली, माझी जी निवड झाली, हा त्याचा निर्णय, आपला नाही. त्याने आपलं सिलेक्शन केलेलं आहे. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले, आणि हे त्याच्या गौरवासाठी झालेलं आहे. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठाई, आणि तो प्रियकर म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. तो म्हणतो ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठाई विपुलतेने केली आहे. केली आहे, करील नाही, केली आहे. म्हणजे आत्ता ह्या मिनिटाला तुमच्यावर त्याने कृपा केलेली आहे. आत्ता ह्या मिनिटाला देवाची सर्व कृपा तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्हाला जरी खरं वाटत नसलं तरी हे खरं आहे, कारण शास्त्र असं सांगतं. आणि याचा उद्देश काय? की या सर्व गोष्टीत देवाचा गौरव व्हावा. पापात राहून देवाचा गौरव नाही होत. पापाची क्षमा मिळाल्याने, मुक्त झाल्याने देवाचा गौरव होतो. अंधकारात जीवन जगून देवाचा गौरव नाही होत. देवाच्या प्रकाशात चालल्याने त्याचा गौरव होतो. म्हणजे हे त्याने आपल्यासाठी का केलं? त्याच्या गौरवासाठी. आणि मग वचन 11 आणि 12 इफिस 1 तो काय लिहितो बघा, आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो, त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठाई वतनदार झालेलो आहोत. तो म्हणतो आमचं सिलेक्शन, आमची निवड पूर्वी केली. पूर्वी म्हणजे कधी? काही वर्षापूर्वी नाही, जगस्थापनेपूर्वी, आपल्या जन्मापूर्वी. किती जणांना समजत आहे? ही जगस्थापनेपूर्वी, आपल्या जन्मापूर्वी निवडलं. त्याला माहीत होतं आपण कोणत्या घराण्यात जन्म घेऊ, कोणत्या देशात जन्म घेऊ. अगोदर त्याला माहीत असतं, कारण तो देव आहे. तेव्हा त्याने निवडलं. मग एक दिवशी कोणीतरी आपल्याला सुवार्ता सांगितली, आपल्याला कळली आणि आपण विश्वास ठेवला. तेव्हा निवडलं नाही, अगोदरच निवडलं. पण एक दिवशी आपल्याला कळलं की मला निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तर इफिसकरास पत्र 1:11 आणि 12, आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो, त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठाई वतनदार झालेलो आहोत. जर मी म्हटलं वतनदार आहे, तर तुम्ही म्हणणार तुमचं वतन कोठं आहे? तुम्ही जर ख्रिस्ताचे वतनदार आहात, याचा अर्थ तुम्हाला पण वतन मिळालेलं आहे, म्हणून वतनदार आहात. आणि मग पुढे तो म्हणतो की ह्यासाठी की ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती, त्या आमच्याकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. हे कशासाठी? त्याचा गौरव आपल्याद्वारे व्हावा. आमेन. त्याची स्तुती व्हावी म्हणून इफिस 1:11 आणि 12. म्हणजे या सर्व गोष्टी कशासाठी केल्या त्याने? सर्व गोष्टी देव आपल्यासाठी का करतो? इकडे ऐका. आपल्याला चांगलं वाटावं म्हणून नाही, बरं वाटावं म्हणून नाही, त्याचं गौरव व्हावं म्हणून. तो काय करू शकतो हे जगाला आपल्याला कळावं म्हणून. ऐकून घ्या. आणि मग इफिसकरास पत्रात तो काय लिहितो बघा, इफिस 2 इफिसकरास पत्राचा 2रा अध्याय आणि वचन 4 ते 7 तो असं लिहितो, तरी देव दया संपन्न आहे म्हणून, देव दयाघन आहे म्हणून, आपण किती चांगले आहोत म्हणून नाही, तो किती दयाळू आहे म्हणून. लक्षात घ्या. आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, कशामुळे? त्याच्या आपल्यावर असलेल्या प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याबरोबर उठविले व त्याच्याबरोबर स्वर्गीय स्थानात बसविले. तो म्हणतो आपण एकेकाळी मृत असे होतो. ते जीवन काही जीवन होतं का? ते काही लाईफ होतं का? लाईफ कधी सुरू झालं? जेव्हा लाईफ देणारा, जीवन देणारा ख्रिस्त मिळाला, जेव्हा आपण त्याला स्वीकारलं, तेव्हा खरं जीवन सुरू झालं.
तेव्हा खरं जीवन सुरू होत असतं. तोपर्यंत आपण जगी गोष्टीत फुशारकी मारत असतो, शिक्षणामध्ये, धनसंपत्तीमध्ये, ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये, परंतु आपण तृप्त नसतो, आपण शोधत असतो. पण जेवण, खरं जीवन, त्याच्या ठायी जीवन होते आणि ते जीवन मनुष्याचा प्रकाश होते. ते जीवन मिळतं तेव्हा आपलं खरं जीवन सुरू होतं. आमेन. ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले आणि त्याच्याबरोबर उठविले आणि स्वर्गीय स्थानात बसवले. आपल्याला ती पोझिशन दिली. तुम्हाला मला एक पोझिशन आहे, है ना, एक खुर्ची, एक स्थान आहे, एक पद आहे, है ना. पंतप्रधान कोणत्याही देशात गेले तरी ते पंतप्रधानच आहे. रस्त्यावरून गाडी चालली तरी पंतप्रधानच आहे. तुम्ही आणि मी देवाचे पुत्र आणि कन्याच आहोत. घरात बसून झूम मीटिंग अटेंड केली, बाजारात शॉपिंगला गेला, कुठं गेला तरी आपली पोझिशन चेंज होत नाही, लोकेशन चेंज होते. आमेन. तर हे तुम्ही आणि मी आपण ध्यानात ठेवलं पाहिजे की आपण कुठे असलो तरी आपली पोझिशन देवाचे पुत्र आणि कन्या हे आहे. कोणाला तरी समजत आहे, देवाचे स्तोत्री असतो. येस. तर तो म्हणतो, पुढे असं म्हणतो, ख्रिस्त येशू याच्याबरोबर उठविले, त्याच्याबरोबर स्वर्गीय स्थानात बसविले, यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुमच्या आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात, ऐका, येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. म्हणजे काय? म्हणजे हे इकडे बघा, जे काही ह्या आयुष्यात जे काही आपल्याला आत्ता मिळालेलं आहे, तारण, पापाची क्षमा वगैरे, इकडे ऐका, हे ॲडव्हान्स पेमेंट आहे. हे थोडंसं आहे आणि ॲडव्हान्स जेव्हा आपण देतो याचा अर्थ की बाकीची रक्कम अजून भरायची असते. आपल्याला हे ॲडव्हान्स मिळालेलं हे आयुष्यात, ऐकून घ्या, सगळंच नाही, पण येणाऱ्या युगात, येणाऱ्या आयुष्यात बाकी उरलेलं ते पेमेंट तो करणार आहे. आमेन. हा ख्रिस्ती विश्वास, ही ख्रिस्ती आशा आहे. पण लोक ह्याच जगात सगळं मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून ते वचन नीट ऐका, ह्यासाठी की, कशासाठी? ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुमच्या आमच्यावरील ममतेच्या द्वारे, है ना, येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. म्हणजे आपल्याद्वारे त्याने ती समृद्धी दाखवावी. प्रेज द लॉर्ड. म्हणजे येणाऱ्या युगात आपल्याला पूर्ण पेमेंट मिळणार आहे. ह्या आयुष्यात अपंगत्व असलं, शरीर अपंग असलं किंवा काही अडचण असली, नाही मिळालं, पण येणाऱ्या युगात जे ह्या युगात मिळालं नाही ते पूर्ण पेमेंट आपल्याला येणाऱ्या युगात तो देणार आहे. आमेन. हा ख्रिस्ती विश्वास आहे. आणि म्हणून पाऊल म्हणतो की ह्या गोष्टी डोक्याच्या पलीकडे आहे, समजण्याच्या पलीकडे आहे बुद्धीच्या, की का बरं देवाने माझ्यासारख्याला निवडलं, काय फायदा, कशासाठी. आणि जेव्हा आपण विचार करतो की आपल्यामध्ये कोणताच चांगला गुण नाही किंवा आपण त्याच्यासाठी काहीच केलं नाही, आपलं घराणं असं, आपलं क्वालिफिकेशन असं, आपलं असं असताना सुद्धा निवडलं, हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा आपण फक्त त्याचा आभारच मानतो. आपल्याला फुशारकी मारायला, अभिमान बाळगायला दुसरं काहीच राहत नाही. आणि हे लक्षात ठेवा की हे सर्व त्याच्या गौरवासाठी आहे. देवाची कृपा ही नेहमी त्याच्या गौरवासाठी असते. आज आपण इथेच थांबू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो आणि ही सिरीज सुरू राहील.